नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या इतिहासातील एका अशा वादळी व्यक्तिमत्वाची गोष्ट उलटणार आहोत ज्यांनी फक्त 34 वर्षांच्या आयुष्यात विचारांचे एक अख्खं वादळ उभं केलं. एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेला, मॅट्रिकपर्यंत शिकलेला हा तरुण आपल्या लेखणी आणि भाषणांनी थेट प्रस्थापितांना आव्हान देतो. त्यांच्यावर कोर्ट केस होते आणि मग अचानक आपला वैचारिक मार्ग बदलून तो पूर्णपणे नव्या दिशेने प्रवास सुरू करतो. ही गोष्ट आहे दिनकरराव जवळकर यांची. त्यांचं आयुष्य म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय घुसळणीचा एक जिवंत आरसा आहे. बरोबर. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास थेट मार्क्सवादापर्यंत कसा पोहोचतो हे समजून घेणं म्हणजे त्या काळातल्या बदलांची नाडी ओळखण्यासारखं आहे. चला तर मग सुरुवात करूया त्यांच्या जडणघडणीच्या काळापासून. आळंदी जवळच्या एका छोट्या गावातून आलेल्या या तरुणाच्या मनात संघर्षाची ठिणगी पडली तरी कशी? जवळकरांचा जन्म 1898 मध्ये पुण्याजवळच्या आळंदी चोराची गावात एका मराठा शेतकरी कुटुंबात झाला. आता तुम्ही म्हणालात तसं त्यांचं शिक्षण फक्त मॅट्रिकपर्यंत झालेलं, पण त्यांच्याकडे एक नैसर्गिक प्रतिभा होती. कोणती? शब्दांवरची पकड आणि विचारांमधली आग. हीच आग त्या काळातल्या एका मोठ्या दूरदृष्टीच्या राजाच्या नजरेत आली. तुम्ही राजर्षी शाहू महाराजांबद्दल बोलताय, बरोबर? हो. मला नेहमीच आश्चर्य वाटतं की शाहू महाराजांसारख्या व्यक्तीने या तरुण तडफदार मुलामध्ये असं काय पाहिलं असेल? त्यांनी जवळकरांमधली तीच बंडखोर वृत्ती आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची धमक ओळखली. जवळकरांचं जहाल लिखाण आणि प्रभावी भाषणं महाराजांपर्यंत पोहोचली. त्यांना या मुलामधला स्पार्क दिसला. त्यांनी जवळकरांना कोल्हापूरला बोलावून घेतलं आणि एक प्रकारे काय म्हणतात त्याला, त्यांच्या पंखांना बळ दिलं. अच्छा. कोल्हापुरातच जवळकरांनी तरुण मराठा हे वृत्तपत्र चालवलं, जे त्यांच्या पुढील कार्याचा पाया ठरला. म्हणजे एका अर्थाने एका राजाने एका क्रांतिकारकाला व्यासपीठ दिलं. महाराजांनी फक्त बोलावून घेतलं की आर्थिक मदतही केली होती? नक्कीच. स्रोतांनुसार शाहू महाराजांनी त्यांच्या तरुण मराठा आणि तेज या दोन्ही वृत्तपत्रांना आर्थिक सहकार्य केलं होतं. हे खूप महत्वाचं आहे, कारण कोणत्याही चळवळीला आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एका मुखपत्राची गरज असते. आणि त्यासाठी पैसा लागतो. बरोबर. शाहू महाराजांनी ती गरज ओळखली आणि जवळकरांना ती ताकद दिली. कोल्हापुरात पायाभरणी झाल्यावर जवळकर 1921 मध्ये पुण्यात आले. पुणे हे तर त्या काळातलं वैचारिक आणि राजकीय केंद्र होतं, जिथे त्यांची भेट केशवराव जेधे यांच्याशी झाली. आणि मग महाराष्ट्राच्या राजकारणात जेधे जवळकर या जोडीचा उदय झाला. हो. पण जेधेंसारखा एक मुरब्बी आणि प्रस्थापित नेता जवळकरांसारख्या तरुण आक्रमक लेखकाच्या इतक्या जवळ कसा आला? त्यांच्यात समान धागा काय होता? खूप चांगला प्रश्न आहे हा. दोघांमध्ये एक समान धागा होता, प्रस्थापित ब्राह्मणवादी व्यवस्थेबद्दलचा प्रचंड संताप. जेधे हे अनुभवी होते, त्यांच्याकडे संघटनात्मक कौशल्य होतं, पण जवळकरांकडे शब्दांची ताकद होती. बरोबर. अशी ताकद जी थेट लोकांच्या काळजाला भिडायची. बरोबर. जेधेंना हे कळलं होतं की चळवळीला जर लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर जवळकरांसारख्या जहाल लेखणीची गरज आहे. त्यामुळे ही जोडी म्हणजे अनुभव आणि आक्रमकता यांचा एक स्फोटक मिलाफ होता. आणि ही आक्रमकता केवळ भाषणांपुरती मर्यादित नव्हती, नाही का? अजिबात नाही. ती त्यांच्या लेखणीतून अक्षरशः आग ओकत होती. अगदी. पुण्यातील वातावरण हे टिळक आणि त्यांच्या अनुयायांच्या विचारांनी भारलेलं होतं. त्यामुळे जवळकरांसारख्या ब्राह्मणेतर चळवळीच्या जहाल नेत्यासाठी इथे संघर्ष अटळ होता आणि तो अनेक प्रसंगांमधून समोर आला. जसं की तो शिवस्मारकाचा वाद. आज आपल्याला वाटेल की शिवाजी महाराजांच्या स्मारकाला कोण विरोध करेल, पण त्या काळात हा वाद नेमका कशावरून होता? वाद स्मारकाला नव्हता. वाद होता त्या स्मारकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांची कोणती ओळख पुढे आणली जाते यावर. अच्छा. 1917 मध्ये शाहू महाराजांनी स्मारक उभारायचं ठरवलं, पण त्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये पूर्णपणे ब्राह्मणांचं वर्चस्व होतं. ओके. जवळकरांचा आक्षेप यावर होता. त्यांना भीती होती की हे स्मारक शिवाजी महाराजांना एका विशिष्ट चौकटीत अडकवेल. त्यांची भूमिका होती की मराठ्यांच्या राजाच्या स्मारकात मराठेतरांचाही सहभाग आणि हस्तक्षेप असायला हवा. आणि त्याचं पहिलं मोठं उदाहरण म्हणजे 1923 मध्ये लिहिलेलं शिवस्मारक पुराण. हो. या दिखाव्यावर जवळकरांनी आपल्या पुस्तकातून सडकून टीका केली. आणि फक्त स्मारकच नाही तर शिक्षणाच्या मुद्द्यावरूनही त्यांनी संघर्ष केला, नाही का? हो, अगदी.
जवळकर, केशवराव जेधे आणि ल ब शिंदे यांनी पुणे नगरपालिकेकडे एक अतिशय पुरोगामी मागणी केली होती. कोणती मागणी? समाजातील सर्व मुलामुलींना मोफत आणि सक्तीचा प्राथमिक शिक्षण मिळावं. वाह, आज आपल्याला ही मागणी अगदी स्वाभाविक वाटते, पण त्या काळात ती क्रांतिकारक होती. हो, आणि आपल्या स्रोतांनुसार लोकमान्य टिळकांनी याला विरोध करत फक्त मुलांनाच शिक्षण मिळावं असं सुचवलं होतं. खरंच? यातून त्या काळातल्या दोन वेगवेगळ्या विचारसरणींमधला फरक स्पष्ट दिसतो. हो, म्हणजे एका बाजूला सर्वांसाठी शिक्षणाचा आग्रह आणि दुसऱ्या बाजूला मर्यादित शिक्षणाचं समर्थन. हा संघर्ष पुढे आणखी वाढला, विशेषतः जेव्हा टिळक इंग्लंडहून परतले. बरोबर. 1919 मध्ये टिळक इंग्लंडहून परतल्यावर पुण्यात त्यांच्या सत्काराचं आणि मानपत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि जवळकरांनी त्याला विरोध केला. जाहीर विरोध केला. प्रस्थापित नेत्याला अशा प्रकारे थेट आव्हान देणं हे त्यांच्या बंडखोर स्वभावाचं प्रतीक होतं. हीच भूमिका त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत कायम राहिली. ते कधीच कोणाला घाबरले नाहीत. सतत प्रस्थापितांना असं आव्हान देत राहणं हे एक धोकादायक काम आहे. साहजिकच त्यांच्या या जहाल लेखणीमुळे ते कधीतरी मोठ्या कायदेशीर पेचात अडकले असणारच. आणि हेच आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात वादळी प्रकरणाकडे घेऊन जातं, देशाचे दुश्मन. अगदी. हे प्रकरण म्हणजे त्यांच्या कारकिर्दीचा केंद्रबिंदू म्हणता येईल. याची पार्श्वभूमी समजून घेणं महत्वाचं आहे. पार्श्वभूमी खूपच रोचक आहे बरं का. झालं असं की 1924-25 मध्ये पुणे नगरपालिकेने लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांचे पुतळे बसवण्याचा निर्णय घेतला. पण त्याचवेळी महात्मा फुलेंच्या पुतळ्याचा प्रस्ताव मात्र फेटाळून लावला. या दुटप्पीपणावर ब्राह्मणेतर समाजात प्रचंड चीड होती. त्या काळात गणपतराव नलावडे नावाच्या एका व्यक्तीने सत्यशोधक की ख्रिस्तसेवक नावाचं एक पुस्तक लिहून महात्मा फुलेंवर टीका करत त्यांची बदनामी केली होती. ओके. ब्राह्मणेतर चळवळीसाठी हा थेट हल्ला होता. हो, पण त्यांचं उत्तर सौम्य नव्हतं. ते अणुबॉम्बसारखं होतं. 1925 मध्ये याला प्रत्युत्तर म्हणून जवळकरांनी देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिलं. या पुस्तकात त्यांनी बचावात्मक भूमिका न घेता थेट हल्ला चढवला. त्यांनी लोकमान्य टिळक आणि विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनाच देशाचे दुश्मन म्हणून घोषित केलं. बापरे, त्या काळात टिळक आणि चिपळूणकर ही नावं म्हणजे समाजासाठी दैवता समान होती. त्यांना थेट देशाचे दुश्मन म्हणणं हे अकल्पनीय धाडस होतं. हो, प्रचंड खळबळ उडाली. काय प्रतिक्रिया उमटली असेल? हे साहजिकच यानंतर त्यांच्यावर खटला भरला गेला असणार. हो ना. जवळकर, पुस्तकाचे प्रकाशक केशवराव जेधे आणि मुद्रक रामचंद्र लाड या सगळ्यांवर बदनामीचा खटला दाखल झाला. आणि निकाल? खालच्या कोर्टात निकाल त्यांच्या विरोधात गेला. जवळकर आणि लाड यांना 1 वर्षाची तर जेधे आणि प्रस्तावना लिहिणाऱ्यांना 6 महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली. चळवळीसाठी हा एक मोठा धक्का होता. म्हणजे जवळपास सगळं संपलं होतं असं वाटत असताना वाटत होतं, पण मग या नाट्यात एका अशा व्यक्तीची एंट्री झाली ज्याने या खटल्याचा आणि महाराष्ट्राच्या सामाजिक समीकरणाचा चेहरामोहराच बदलून टाकला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अगदी. त्यांनी कोणतीही फी न घेता जवळकरांचं वकीलपत्र घेतलं आणि ऑक्टोबर 1926 मध्ये मुंबई हायकोर्टात त्यांनी इतका प्रभावी युक्तिवाद केला की सगळ्या आरोपींची निर्दोष सुटका झाली. आणि हा केवळ एक कायदेशीर विजय नव्हता, नाही का? याचं महत्त्व खूप मोठं होतं. प्रचंड. हा केवळ कायदेशीर विजय नव्हताच, तो एका मोठ्या सामाजिक राजकीय समीकरणाची सुरुवात होती. म्हणजे तोपर्यंत ब्राह्मणेतर चळवळ आणि दलित चळवळ आपापल्या मार्गाने लढत होत्या. पण आंबेडकरांनी जवळकरांची बाजू घेऊन हे सिद्ध केलं की वैचारिक शत्रू एकच असेल तर जुन्या सामाजिक सीमा तोडून एकत्र येणं शक्य आहे. खरंय. या घटनेने दोन्ही चळवळींना एक प्रचंड वैचारिक आत्मविश्वास दिला. जवळकरांच्या जहाल लेखणीला आंबेडकरांच्या कायदेशीर बुद्धिमत्तेची जोड मिळाली. खरंय. प्रस्थापितांविरुद्ध सर्व बहुजनांची एकजूट या समीकरणाची ही एक प्रकारे नांदी होती. बरोबर. आता त्यांच्या वैचारिक प्रवासाकडे वळूया. सुरुवातीला ते कट्टर सत्यशोधक होते, महात्मा फुलेंचे अनुयायी. अगदी. ते फक्त अनुयायी नव्हते, तर ते विचारांना कृतीत आणत होते. त्यांनी पुण्यातल्या पारंपरिक गणेशोत्सवाला पर्याय म्हणून छत्रपती मेळा सुरू केला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 1927 साली जेव्हा डॉक्टर आंबेडकरांनी महाडच्या चौधार तळ्याचा सत्याग्रह केला, तेव्हा जवळकरांनी त्याला जाहीर पाठिंबा दिला. इतकंच नाही तर मनुस्मृती दहनाच्या कार्यक्रमात ते स्वतः सहभागी झाले होते. यावरून फुले आंबेडकरी विचारांची त्यांची बांधिलकी किती घट्ट होती हे स्पष्ट दिसतं.
पण मग इतकी घट्ट मैत्री आणि वैचारिक समानता असताना जेधे जवळकर ही प्रसिद्ध जोडी फुटली कशी? ज्या जोडीने महाराष्ट्र गाजवला ती एका कमिशनमुळे तुटली, हे अविश्वसनीय वाटतं. हे वरवर पाहता अविश्वसनीय वाटतं, पण त्यामागे एक मोठा वैचारिक आणि डावपेचात्मक संघर्ष होता. 1928 मध्ये सायमन कमिशन भारतात आलं. हो, काँग्रेसने त्यावर बहिष्काराची भूमिका घेतली आणि केशवराव जेधेंनी तीच ओढली. पण जवळकरांची भूमिका वेगळी होती. काय होती त्यांची भूमिका? जवळकरांचा दृष्टिकोन अतिशय व्यावहारिक होता. त्यांचं आणि डॉक्टर आंबेडकरांचंही हेच म्हणणं होतं की उच्चवर्णीय नेते या कमिशनवर बहिष्कार टाकत आहेत कारण त्यांना सत्ता हस्तांतरणात स्वतःचा वाटा हवा आहे. अच्छा, पण बहुजन आणि दलित समाजासाठी ही एक संधी आहे. आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा पाढा, आपल्या मागण्या थेट ब्रिटिश सरकारसमोर मांडण्याची ही संधी सोडून चालणार नाही, हा विशुद्ध व्यावहारिक राजकारणाचा भाग होता. आणि याच मतभेदांमुळे हो, याच मतभेदांमुळे जेधे आणि जवळकरांचे मार्ग वेगळे झाले. आणि इथूनच जवळकरांच्या वैचारिक प्रवासाचा तिसरा आणि सर्वात अनपेक्षित टप्पा सुरू झाला. सत्यशोधक ते मार्क्सवादी. हा प्रवास कसा घडला? एक ग्रामीण भारतातला कार्यकर्ता थेट इंग्लंडमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या संपर्कात येतो, हे कसं घडलं? हां, त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आहे. 1929-30च्या सुमारास ते इंग्लंडला गेले. तिथल्या वास्तव्यात त्यांचा संबंध ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीच्या नेत्यांशी आला. तिथली कामगार चळवळ त्यांनी जवळून पाहिली. आणि त्यांच्या लक्षात आलं की भारतातला लढा हा केवळ ब्राह्मणेतर असा जातीपुरता मर्यादित नाही. या शोषणाला एक आर्थिक आणि जागतिक परिमाण आहे. आणि याच अनुभवातून मग राष्ट्रवादी मार्क्सवादी ही संकल्पना पुढे आली. ही संकल्पना थोडी विरोधाभासी वाटते. म्हणजे नक्की काय बदल झाला होता त्यांच्या विचारांमध्ये? उत्तम प्रश्न आहे, कारण अनेकांना हा गोंधळ होतो. त्यांच्यासाठी राष्ट्रवाद म्हणजे ब्रिटिशांपासून राजकीय स्वतंत्र मिळवणे. बरोबर. आणि मार्क्सवाद म्हणजे देशाच्या आतल्या भांडवलदारांपासून, सावकारांपासून आणि सरंजामदारांपासून शेतकरी आणि कामगारांची आर्थिक मुक्तता करणे. अच्छा. त्यांना वाटत होतं की हे दोन्ही लढे वेगळे नाहीत, ते एकत्रच लढले पाहिजेत. म्हणून त्यांनी जात धर्माच्या पलीकडे जाऊन शेतकरी कामगार ही वर्ग ओळख अधिक महत्वाची मानली. आणि हे बदललेले विचार त्यांच्या पत्रकारितेत आणि लेखनातून दिसायला लागले असतील. नक्कीच. 1931 मध्ये त्यांनी तेज नावाचं साप्ताहिक सुरू केलं. त्यातून त्यांचे हेच विचार ते मांडू लागले. त्यांनी ब्राह्मणेतर पक्षाचं नाव बदलून शेतकरी पक्ष ठेवावं असा प्रस्ताव मांडला. हो का? हो. पक्षाचा झेंडा बदलून त्यावर नांगर हे चिन्ह असावं अशी कल्पना मांडली. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता आपले खरे शत्रू 3 आहेत: भांडवलशाही, सरंजामशाही आणि साम्राज्यवाद. त्यांच्या क्रांतीचे रणशिंग या पुस्तकातूनही सत्यशोधक विचार आणि समाजवादाची हीच सांगड त्यांनी मांडली होती. आता त्यांच्या इतर साहित्याबद्दलही बोलूया. प्रणयप्रभा नावाचं एक नाटकही त्यांनी लिहिलं होतं, ज्यावर बंदी आली होती. हो, प्रणयप्रभाव हे नाटक आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणारं होतं. त्या काळात ही कल्पनाच सनातनी समाजासाठी धक्कादायक होती, त्यामुळे त्यावर बंदी करण्यात आली. अच्छा. याशिवाय न.चि. केळकर यांच्यावर टीका करण्यासाठी त्यांनी मर्द हो नाके कापून घ्या नावाची एक छोटी पुस्तिकाही लिहिली होती. यावरून दिसतं की ते एकाच वेळी सामाजिक सुधारणा आणि राजकीय टीका अशा दोन्ही आघाड्यांवर लढत होते. त्यांचं लिखाण हे विद्वत्तपूर्ण प्रबंध नसायचं, ते एक शस्त्र असायचं. यावरून दिसतं की त्यांचा मूळ समाज सुधारणेचा पिंड शेवटपर्यंत कायम होता. अगदी. मग तो वर्गीय असो वा जातीय. इतका संघर्ष, इतकी धावपळ, या सगळ्याचा त्यांच्या शरीरावर परिणाम झाला असणार. त्यांचा शेवटचा काळ खूपच खडतर होता असं दिसतंय. खूपच. 1931 मध्ये सोलापुरात बंदी हुकूम मोडून भाषण केल्याबद्दल त्यांना अटक झाली. काही महिन्यांनी गांधी-एर्विन करारामुळे त्यांची सुटका झाली. पण तरीही ते थांबले नाहीत. नाही. तुरुंगातून सुटून ढली विश्रांतीसाठी गेले नाहीत. ते थेट नाशिकला डॉक्टर आंबेडकरांच्या काळाराम मंदिर सत्याग्रहात सहभागी होण्यासाठी गेले. अच्छा. तिथेच त्यांची तब्येत आणखी खालावली. सततचा संघर्ष, प्रवास आणि तुरुंगवास यामुळे त्यांचं शरीर थक्कत चाललं होतं. आणि अखेरीस 3 मे 1932 रोजी वयाच्या अवघ्या 34व्या वर्षी त्यांचं निधन झालं. एक वादळ अकाली शांत झालं. हो. पण त्या वादळाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विचारविश्वात कायमचे बदल घडवले होते. त्यांचं आयुष्य खूप लहान होतं, पण त्यांनी मागे ठेवलेला वारसा खूप मोठा आहे. ज्या केशवराव जेधेंशी त्यांचे मतभेद झाले होते, त्याच जेधेंनी पुढे शंकरराव मोरे आणि इतर सहकाऱ्यांसोबत मिळून शेतकरी कामगार पक्षाची स्थापना केली. म्हणजे जवळकरांच्या विचारांचाच तो वारसा होता. एक प्रकारे वैचारिक वारसाच होता.
त्यांनी सत्यशोधक चळवळीला जातीच्या पलीकडे नेऊन वर्गीय राजकारणाशी जोडण्याचा जो प्रयत्न केला तो महाराष्ट्राच्या इतिहासात कायमच महत्वाचा राहील. तर दिनकरराव जवळकर म्हणजे एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी कमी आयुष्यात विचारांचे अनेक टप्पे वेगाने पार केले. महात्मा फुल्यांच्या विचारांनी सुरुवात करून, शाहू महाराजांकडून प्रेरणा घेऊन, पुण्यातील प्रस्थापितांना थेट आव्हान दिलं, बाबासाहेब आंबेडकरांसोबत कायदेशीर लढाई जिंकली आणि शेवटी मार्क्सवादाचा स्वीकार करून शेतकरी कामगारांच्या हक्कांसाठी लढणारा एक क्रांतिकारक. त्यांचं आयुष्य हे केवळ एका व्यक्तीची गोष्ट नाही, तर ते महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय स्थित्यंतराचं प्रतिबिंब आहे. जाती आधारित चळवळीचं वर्ग आधारित चळवळीत रूपांतर कसं होऊ शकतं याचं ते एक जिवंत उदाहरण आहेत. खरंय. त्यांचा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा वैचारिक बदल नसून त्या काळातील बदलत्या सामाजिक समीकरणांचा आणि शक्यतांचा एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आजची ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो. एखाद्या व्यक्तीचा वैचारिक प्रवास इतका कसा बदलू शकतो? सत्यशोधक विचारांपासून सुरू होऊन साम्यवादापर्यंत पोहोचणं, यामागे त्या व्यक्तीचे अनुभव जास्त कारणीभूत असतात की त्या काळाची गरज? आणि आजच्या काळात जिथे आपण विचारांना आणि माणसांना पक्क्या कप्प्यांमध्ये बंद करतो, तिथे जवळकरांसारख्या सतत बदलणाऱ्या, विकसित होणाऱ्या वैचारिक प्रवासाकडे आपण कोणत्या दृष्टीने पाहतो, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे.